वर्तुळ शिकायचं आहे। वर्तुळ म्हणजे गोल। आपली बांगडी कशी असते हातातली? गोल असते। आईने बनवलेली भाकरी सुद्धा गोल असते। आकाशातला सूर्य गोल दिसतो, चंद्र गोल दिसतो। आपली घरातली ताट वाटी गोल असते पहा, त्याचे कट। तसा हा वर्तुळ आहे आणि वर्तुळाचे जे मधोमध बिंदू असतो त्याला म्हणतात वर्तुळाचा केंद्रबिंदू। आणि ज्याच्यापासून वर्तुळ तयार झालाय जी बाह्य रेषा आहे त्याला म्हणतात वर्तुळाचा परिघ म्हणतात। आता हा वर्तुळाचा परिघ आणि हा केंद्रबिंदू आपण याला नाव देऊ। ह्या केंद्रबिंदूला आपण नाव देऊ म आणि वर्तुळाच्या परिघावरच्या बिंदूला नाव देऊ फ। आणि म आणि फ पासूनचे जे अंतर असते त्याला म्हणतात वर्तुळाची त्रिज्या। आणि जर हा पूर्ण आता ही जर पूर्ण हे असेल वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून गेलेली सर्वात मोठी रेषा म्हणजे वर्तुळाचा व्यास। आता हा जो व्यास आहे त्रिज्येच्या दुप्पट आहे। आणि एका वर्तुळाला आपल्याला अनंत किती त्रिज्या करता येतात, किती व्यास करता येईल। आता पहा, आता या वर्तुळाचा व्यास झाला आणि वर्तुळाच्या परिघाला छेदून गेलेल्या रेषेला म्हणतात वर्तुळाची जीवा। आता ही जीवा, आता ही व्यास सुद्धा सगळ्यात मोठी, ही सुद्धा जीवा, हिला सुद्धा जीवा म्हणता येतात। पण ही वर्तुळाची जी जीवा असते की सगळ्यात मोठा वर्तुळाचा व्यास म्हणजे वर्तुळाची सगळ्यात मोठी जीवा ही वर्तुळाचा व्यास असते। जीवा परिघाला छेदून गेली पण व्यास काय करते? केंद्रबिंदू मधून गेलेली रेषा सर्वात मोठी रेषा म्हणजे व्यास असते। नमस्कार मित्रांनो, हे जे आहे याला म्हणतात वर्तुळ। वर्तुळ म्हणजेच गोल। हे जे वर्तुळाच्या बाजूला जे असते त्याला म्हणतात परिघ आणि हे आत जे असते त्याला म्हणतात केंद्रबिंदू। हा गोल आहे, गोलामध्ये हे मोठं व्यास। नमस्कार मित्रांनो, हे जो आहे गोल ह्याला म्हणतात परिघ आणि ह्याला म्हणतात केंद्रबिंदू। परिघला जी रेष जुळून आहे तिला म्हणतात त्रिज्या। नमस्कार मित्रांनो, हा एक वर्तुळ आहे। वर्तुळाच्या मध्यम जो येतो त्याला केंद्रबिंदू म्हणतात। आपण केंद्रबिंदूला ग हे नाव देऊ आणि जीवाला न हे नाव देऊ तर जीवा बिंदूपासून परिघ बिंदूपर्यंत जो अंतर आहे त्याला जीवा त्रिज्या बिंदू म्हणतात। त्रिज्या म्हणतात। नमस्कार मित्रांनो, माझ्याकडे हा वर्तुळ आहे। वर्तुळ म्हणजे की गोल। वर्तुळाची साईडची रेखा आहे त्याला म्हणतात परिघ आणि ही जी रेखा आहे